आम्हा सगळ्यांची लगबग एवढी आहे तरी कसली हे तुम्हाला लवकरच कळणार आहे. तर बघा किती पटापट पटापट आम्ही निघालोय, जात आहोत. तर आई, बाबा, मी, ताई आणि शिव असं आम्ही निघालोय बाहेर. आणि जाता जाता माझं 10 वाजेचं झाड पण दाखवतंय. नमस्कार, मी आहे पूजा आणि तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपण जात आहोत गावाला. तर चला. तर आज आम्ही सगळे आत्याकडे पोहोचलो आणि या ठिकाणी बाबा आणि शिव मस्तपैकी जेवणाचा आस्वाद घेत होते. मोनूताई आमची फार बिझी होती जरा मोबाईल बघण्यामध्ये. आणि आत्यानं बाबांना काहीतरी तिच्या जुन्या आठवणीमधल्या गोष्टी सांगत होती. आणि सगळं जेवण वगैरे झाल्यानंतर नवीन घरासाठी शॉपिंग करायची होती. तर या ठिकाणी आम्ही गालिचा बघायला गेलो. बेडशीट्स होत्या आणि छानपैकी मस्त असे पडदे होते आणि पिलो कवर होत्या. त्या दुकानामध्ये सगळंच इतकं छान होतं ना. आणि या ठिकाणी मस्त 3-4 बेडशीट काढल्यात आम्ही आणि पडदे घेतलेत घराला लावण्यासाठी. नवीन घराला जसं तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे, ते तुम्हाला लगेच लवकर दिसणार आहे. त्यात आधी हा जो सोफ्याची ही जी कवर आणलेली आहे ना, या कवरला मस्त एल शेपमध्ये आपण कापणार आहोत. आपली मोनूताई आहे इथे, तर मोनूताई मस्त याला कापून घेईल. कारण याचा कलर बघू शकता तुम्ही, मस्तपैकी असा करडा कलर आहे याचा. आणि त्याच्यावरती ही अशी मस्त पांढऱ्या कलरची बुट्टी आहे. हे टाकल्यानंतर इतकं छान दिसेल ना. तर आधी आम्ही इथे मस्त मागं टाकून बघितलं, अजून ते व्यवस्थित ठेवायचं आहे. तर त्याला व्यवस्थित कट केल्यानंतर मी परत दाखवतेच तुम्हाला की कसा आहे कलर आणि कसा वाटेल. तर आता या खिडकीला तर पडदा लावून घेतलेला आहे दोन्ही साईडला. हा मुद्दाम असा ठेवला मी की म्हटलं हा दिसला पाहिजे असा. तर आता दरवाजाला आणि जे बेडरूममधल्या खिडक्या आहेत त्यालासुद्धा लावायचं बाकी आहे. तर चला ते काम करून घेऊया. इथून पण मस्त आतमध्ये हा पडदा लावलेला आहे या ठिकाणी. आणि आता जरा कामाला सुरुवात करूया, बडबड बंद करूया, कारण कामं अजून भरपूर आहेत. तर मी आणि ते तोपर्यंत पटापट आम्ही पडदे लावून घेतोय. तर चला. तर या ठिकाणी त्यांनी आम्ही जिथून पडदे आणलेत ना, त्यांनी इतकी छान पॅकिंग केलेली होती ना. विंडो कर्टन आणि डोअर कर्टन असं छानपैकी त्यांनी मस्त 2 असे आम्हाला सेट दिले. म्हणजे खिडक्यांचे पडदे वेगळे आणि दरवाज्यांचे वेगळे असे त्यांनी सेटच बनवून दिले. तर त्यामुळे हे सगळं काढायला आणि शोधायला एवढं सोपं गेलं ना. तर मी एक काढून त्याच्यामध्ये बघत होते आणि पडद्यांचा कलर पण आम्ही मस्त असा सिलेक्ट केला. कारण जे कलर कॉम्बिनेशन आहे आमच्या घरच्या भिंतींचं, त्याला थोडंसं साजेल आणि थोडंसं दिसायला एकदम आकर्षक वाटेल असंच आम्ही या ठिकाणी कलर कॉम्बिनेशन घेतलं आहे पडद्यांचं. जास्त भडक पण नको आणि जास्त लाईट पण नको, डोळ्याला आपल्याला छान वाटेल अशीच आम्ही या ठिकाणी मस्तपैकी पडदे घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता ग्रे कलरचा हा पडदा आहे. आणि हे लावल्यानंतर इतकं छान दिसत होतं ना. माझी तर सगळी तीच गडबड चालू होती. आणि मी ताईला म्हटलं की ताई तू बाकीचे कामं कर, तोपर्यंत मी मस्त या ठिकाणी पडदे लावायला सुरुवात करते. तर जी आमची मास्टर बेडरूम आहे ना, तर मास्टर बेडरूमला हा पडदा इथे छानपैकी लावून घेतलाय. आणि हिची खिडकी आहे, या मास्टर खिडकीला सगळ्यात बेडरूमचाच आधी जे इथे कालच रॉड लावून दरवाजा घेतलेत आहे तर मस्तपैकी. त्याला आणि पण हे जे मस्त याचे असा पडदा लावून घेतला. आहेत ना इथे आणि ही जी लावायला खिडकी आहे ना, ही कॉर्नरला, हॉलमधली त्याचे आहे. ते हे तर पण आहेत हॉलमधल्या नोझल टाईप, तर या ते पण इथे खिडकीला लावायचे बाकी आहेत. 3 म्हटलं पडदे पडदे लावलेत, लावल्यानंतर हे कारण लावून घेऊ सगळं. 2मध्ये ना आणि ते हा चांगलं वाटत नव्हतं. ग्रे कलर मला आणलेला असं वाटलं आहे की एक पडद्यांचा, पडदा कारण काय एक्स्ट्रा आला, हा त्यामुळे लाईट मी इथे गुलाबी 2च आहे. लावले. तर त्याला पण जेव्हा मग सगळे साजेसा पडदे असा लावून म्हणजे झाले ना, तेव्हा थोडंसं माझ्या हायलाईट लक्षात आलं की करण्यासाठी नाही, खिडकीला हा कलर आपण घेतलेला एक आहे. पडदा बघू शकता या ठिकाणी किती याच्यामध्ये मस्त असा म्हणजे वाटत जी आहे हा ग्रे कलर. हॉलमधली आणि खिडकी आहे त्याला आपण 3 2 पडदे पडदे लागले घेतले. तर तिथे या त्यामुळे ठिकाणी माझं कन्फ्युजन मस्तपैकी. थोडंसं आणि इथे दूर खाली हा झालं. जो सोफा आणि आहे ना, हा जो हा सोफा आहे ना, हा मस्त एल शेप मोरपंखी कलरचा सोफा आहे सोफा आहे. आमच्याकडचा. हा आणि त्याला थोडासा मस्त मोबाईलमध्ये असे वेगळ्या ड्रॉवर्स कलरचा पण आहेत. दिसतोय. तर त्याला आणि त्याला पण ही मस्त अशी अशी ही कव्हर करड्या आणलेली आहे कलरची, मस्त लाईट करडा सोफ्याला कलर लावायला, आहे कारण हा. हा तर एल शेप आमचा हा सोफा मस्त आहे. ही अशी खाली ड्रॉवर्स आहेत त्याला. त्याला आणि कव्हर हे इथून आणली कट करायचं आणि आहे. ती इतकी छान दिसत होती ना. पण दोन्हीही सगळ्यात आधी दरवाजांना त्याला इथे मस्त हे रॉड कापावं लावून लागेल. घेतलेत, कारण म्हटलं तर बेडरूमला ते मस्त काम मी दोन्ही ताईकडे ठिकाणी दिलं आपल्या होतं.
आणि या हीच दोन्ही बेडरूमचे दरवाजे आहे. कर्टन लावून घ्यायचे या आहे. दोन्ही आणि दरवाजांना त्यानंतर ना मस्तपैकी त्या दुकानामध्येच ही पडदे बेडशीट लावून होती, घेत तर ही होते. पण आणि आवडली या मला ठिकाणी आणि ही ताईला. बेडशीट पण तर ही तिथनंच बेडशीट आणली आणली होती छान आणि मस्त बेडशीट इतकी कलराची. छान होती अशा ना. 2 आणल्या, आणि ती कलर पण वेगळ्या मस्त कलरची घेतला आहे, ही होता वेगळ्या त्याचा कलरची आणि आहे. त्याचा कापड पण आणि सुंदर होता. पडदे या कॉटन ठिकाणी बेडशीट आहेत होती. तर या ठिकाणी असं भरपूर अशी. माझं काम तर ही चालू पडदे होतं, आता इकडे काढून बडबड पण घेऊया चालू आपण होती, इकडे आणि काम पण मस्तपैकी चालू होतं. पटापट लावायला सुरुवात करूया. तर या ठिकाणी हा त्याचा गठ्ठाच कलर होता मला फार पडद्यांचा. आवडला, कारण फ्रेश भरपूर असा कलर सगळी आहे होती. आणि दिसायला पण तर छान आहे. मला तर असं तर वाटत होतं ही ना, की आहेत कधी पूर्ण काढू दरवाजाचे आणि पडदे कधी बघू. हे बघा, आणि इथे ही पूर्ण आहेत त्यांनी याचे व्यवस्थित पडदे. अशी ही स्टिकर लावून दिली खिडकीचे होती, की पडदे. तर विंडोचे मस्तपैकी वेगळे लावून आणि घेऊया मस्त. डोअरचे आणि वेगळे. बेडशीटचा त्यामुळे कलर जास्त पण सुंदर मला आहे या ठिकाणी. कष्ट करावं आणि लागले इथे नाहीत. थांबायचं आहे. तर ही चाइल्ड बेडरूमची खिडकी आहे आणि चाइल्ड बेडरूमच्या खिडकीला सुद्धा हा पडदा इथे लावून घेतला. आणि ही खिडकी छोटी असल्यामुळे ना याला 2च पडदे लागणार होते, तर त्याच्यामुळे हे 2 पडदे लावून घेतलेत. आणि एक छोटं नोझल असतं, हा जो रॉड आहे, या रॉडला साईडला लावायला नोझल असतं, तर ते नोझल अजून बाकी आहे लावायचं. पण मी म्हटलं आता पडदे आणलेच तर आधी पडदे लावून घेऊया आणि नोझल वगैरे ते नंतर आणूया. सिलेक्ट करून ठेवलेत ते छानपैकी मस्त मरून कलरचे, पण ते आणल्यानंतर छान दिसेल, तर त्यामुळे मी म्हटलं ताईला आधी मस्त पडदे लावून घेते, जेणेकरून आपल्याला लूक कळेल. आणि मी त्यांना आधीच सांगितलं होतं, ज्यांच्या शॉपमध्ये आम्ही गेलो होतो, की हा जर कलर आमच्या घरामध्ये छान दिसला नाही तर आम्ही तुमच्याकडनं याच पडद्यांऐवजी दुसरे पडदे घेऊ. तर अशी या ठिकाणी मस्त हे पडदे लावून घेतलेत. ते लावता लावताना अशी भूक लागली ना, आणि त्यानंतर मुंडे इथे मस्त मॅगी बनवत आहे. आणि शिव काय बनवत आहे आई? आई काय बनवते? मॅगी. तर आता थोडी मस्त मॅगी खाऊ, एकदम चमचमीत असे, आणि मग नंतर परत एक वेळ कामाला लागूया. पडदे बॅक साईडला दाखवते किती सुंदर दिसत आहेत. आता या दरवाजाला पडदे लावायचे बाकी आहेत, याला लावलेले आहेत, आता याला लावू. चला. तर ताईने या ठिकाणी मस्त अशी गरमागरम मॅगी केली. आणि हे बघा हा कार्टून आमचा, याला एवढा आनंद येतो ना ह्या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये. वयाच्या आपण मनाने घेऊ, तो नंतर ते फार आल्यावर परत. व्यवस्थित आहे माझ्या ताईचा मुलगा. तर मस्त गरमागरम अशी मॅगी, तुम्ही त्याचे एक्सप्रेशन बघू शकता. मी त्याला विचारलं, शिव कसं वाटत आहे, कशी झाली मॅगी? तर तो सांगत होता एकच नंबर झाली. आणि बघा त्याची खाण्याची पद्धत तर असं करत करत मॅगी मस्त आम्ही इथे संपवली. आणि तेवढ्यातच आई, बाबा, आत्या, मामा हे आलेत आणि छानपैकी मस्त गप्पा गोष्टी आमच्या रंगल्या आणि चहा पाणी सगळं झालं. आणि ते झाल्यानंतर ना आम्ही परत जे जुनं घर आहे तिथे आम्ही गेलो. आणि तिथे गेल्यानंतर आत्या राहणारच होती 5-7 दिवस, पण आत्याने आल्याबरोबर छानपैकी मस्त बाबांची भाऊबीज इथे केली. आणि आपले जुने लोकं, आपले जे मोठे लोकं आहेत ना आपल्या घरामधले, त्यांना बघितल्यावर किती छान वाटतं ना. आणि आमच्या आत्या आहेत ना, आमच्या आत्याकडनं एक गोष्ट शिकण्यासारखी आहे, की आमच्या आत्या एवढं व्यवस्थित सांगतात ना, की कुठली गोष्ट कशी करायची, कुठल्या पद्धतीने करायची. आत्याला ह्या गोष्टी फार छान करता येतात आणि सांगता पण येतात. आणि त्यानंतर मी बाबांना म्हटलं, बाबा तुम्ही आत्यांचं दर्शन घेतलं नाही. मग माझ्या बाबांनी आत्यांचं दर्शन घेतलं. आत्यांनी छानपैकी बाबांना मस्त आशीर्वाद दिला. आणि नंतर आमचे मामाश्री आल्यानंतर ना या ठिकाणी आईने त्यांना पण मस्त ओवाळलं.
मामांची भाऊबीज केली. इकडे आम्ही मामांशी गपशप करतच होतो आणि त्यानंतर आत्या बाजूलाच बसलेली होती. तर आत्याने पण मामांना ओवाळलं आणि अशा पद्धतीने मस्त आमची भाऊबीज झाली शांततेमध्ये. तर असा छानपैकी भाऊबीजेचा कार्यक्रम झाला आणि आमचा सगळ्यांचा भाऊबीजेचा कार्यक्रम झाल्यानंतर वातावरण एवढं सुंदर झालेलं होतं ना, मी काय सांगू तुम्हाला, तुम्ही बघू शकता. आणि हा जो व्हिडिओ आहे ना, हा मी नवीन घराच्या टेरेसवरनं काढलेला आहे. तर मला मोहच आवरला नाही. मग त्यानंतर आम्ही घरची ही जी पूजा आहे गावामधली, तर संध्याकाळची वेळ झाली, मस्त देवाजवळ दिवा लावला आणि देवाला नमस्कार केला. तर अशा पद्धतीने माझा आजचा दिवस गेला आणि सगळे घरी आल्यामुळे पाहुणे आमचं घर एवढं गोकुळासारखं वाटत आहे ना, तर अशी आज मस्त मजा केली आम्ही.